हाय नमस्कार, मी मनाली. खरं तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि त्यामुळे कुणाला कोणत्या पक्षातनं तिकीट मिळणार, कोण पक्षांतर करणार, तर कोण बंडखोरी करणार, कोण निष्ठावंत आहे आणि कोण गद्दार आहे, हे असे अनेक शब्द आपल्या कानावर ऐकू येत आहेत. आणि त्यामुळे विविध चर्चा राज्यात रंगताना पाहायला मिळतात. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक बदल पाहायला मिळाले. नुसतंच राज्याचं नाही, त्यामुळे देशाचं लक्ष हे महाराष्ट्राकडे लागलेलं आहे, या विधानसभा निवडणुकीकडे लागलंय. आणि म्हणूनच घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघामधील संकटाला धावून येणारा तुमच्या आमच्यातला एक कार्यकर्ता, ज्याला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपली उमेदवारी दिलेली आहे, ते म्हणजे जिगरबाज गणेश चुक्कल. गणेशजी, आपलं खूप खूप मनापासून स्वागत. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट अँड लेट्स कोलॅप्स विथ मनाली. येस, ऑफ कोर्स. सुरुवातच मी केली आहे निष्ठावंत आणि गद्दारीनं, कारण हे दोन्ही शब्द इतके कानी पडलेत आणि यामध्ये निष्ठावंत गणेश चुक्कल असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. कारण तुमच्या सोबत जे विरोधात दोन उमेदवार आहेत ते खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच आधीचे एकेकाळचे नगरसेवक म्हणूयात किंवा नेते होते, ज्यांना खरं तर राजकारणात आणलं, घडवलं. त्याच पक्षाला त्यांनी सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश घेतलेला आणि हे दोन उमेदवार आज तुमच्या विरोधात उभे आहेत. ही लढाई घाटकोपरची मुळात दोन गद्दारांमधून एका निष्ठावंताची आहे, ज्यांना राजसाहेबांनी चेहरा दिला. राजसाहेबांना ते वेळेवर सोडून गेले. इथले दुसरे उमेदवार आहेत जे उबाटाचे, त्यांनी तर अशा प्रसंगात राजसाहेबांशी गद्दारी केली की ज्यावेळेला साहेब कौटुंबिक त्यांच्या विषयात व्यस्त होते, त्यावेळेला जे 7 नगरसेवक शिवसेनेने उबाटा गटाने फोडले. खरं तर तो मुद्दा राज ठाकरे यांच्या अतिशय जिव्हारी लागलेला होता. त्यामुळे सगळं सत्ता, पैसे याच्यासाठी त्यांनी ज्या राज ठाकरे साहेबांनी ज्या महाराष्ट्र निर्माण सेनेने त्यांना चेहरा दिला, त्यांच्याशी गद्दारी करून त्यांनी निवडला त्यांचा मार्ग आणि आज ते उमेदवार आहेत. पण लोकांनी ते ठरवलेलं आहे दोन गद्दारांमध्ये एक निष्ठावंताची लढाई आहे. राज ठाकरेंचा उल्लेख तुम्ही केलाय. राज ठाकरेंनी खरं तर नेहमीच त्यांच्या भाषणातून ब्लू प्रिंट किंवा माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र हा जनतेसमोर मांडलेला आहे. आज घाटकोपर पश्चिम विधानसभेचे उमेदवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जिगरबाज गणेश चुक्कल अशी ख्याती तुमची आहे. तर याच जिगरबाज गणेश चुक्कल यांच्या स्वप्नातला घाटकोपर पश्चिम कसा असेल? काय स्वप्नातला घाटकोपर तर खूप काही करण्यासारखं आहे. पण काय गेली 15 वर्ष मतदारसंघ पुनर्रचनित झाल्यानंतर इथे मनसेचा पहिला आमदार निवडला. लोकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांना ब्रह्मनिरास इथले जे सध्याचे आमदार आहेत त्यांनी केलं. म्हणजे मूलभूत सुविधा पण इथे पुरवता आल्या नाही. आपण थेट नावच घेऊया. 15 वर्ष राम कदम या ठिकाणी आमदार होते, मनसेचे आमदार होते. मनसेत देखील त्यांनी असताना देखील महाराष्ट्र सैनिकांचा, लोकांचा ब्रह्मनिरास केला. म्हणून त्यावेळेला राजसाहेब त्यांना तिकीट देणारच नव्हते, म्हणून त्यांनी वेगळ्या पक्षात ते गेले गद्दारी करून. ते या ठिकाणी गेली 15 वर्षाची लोकांच्या ज्या समस्या आहेत, तो पाणी प्रश्न असेल, आज तुम्ही म्हणता देशातलं सर्वात मोठं रक्षाबंधन मी या ठिकाणी करतो, पण त्याच बहिणींना आज दुर्दैवाची गोष्ट आहे की उघड्यावर शौचालयाला जावं लागतं. ही परिस्थिती प्रसार माध्यमांनी पण दाखवलेली आहे. पाणी प्रश्न आहे. गेली 7.5 वर्ष ते सत्तेत होते. 5 वर्ष देवेंद्रजींच्या सरकारमध्ये, 7.5 वर्ष आता शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकले नाही आणि त्यांना केस वाढवायला लागली. मी तर म्हणेन केसाने गळा कापायलाच ती केस वाढवली. काय लोकांचा केसाने गळा कापायलाच त्यांनी किती केस वाढवली. अशा गल्ली गटार पायवाटा एक दाखवण्यासारखं काम आहे. रामाने लोकांना, जनतेला वनवासात, रामाने इथल्या लोकांना वनवासात टाकलं. एक काम आमदार राम कदम यांनी दाखवायचं. एक काम, एखादी बांधलेली प्रशस्त व्यायामशाळा, एखादी बांधलेली प्रशस्त समाज कल्याण केंद्र, एखादं शौचालय डोंगराळ भागात, गल्ली गटार पायवाटा, इथे पेपरवर काम दाखवलं गेलं आणि तो सगळा निधी लाटला गेला आणि त्यातून या यात्रा त्यांनी घडवल्या, असा माझा थेट आरोप आहे. आणि मूलभूत सुविधा आज घाटकोपरमध्ये रखडलेली झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्राधिकरण, वारकऱ्यांना सांगितलं होतं की मी वारकरी भवन, ज्या सांप्रदायिक
इथे मंडळ ज्या ठिकाणी घाटकोरमध्ये बहुतांश आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही कीर्तन करता वारकरी म्हणून, त्यांना सांगितलं होतं वारकरी भवन बनवेन. कुठे गेलं वारकरी भवन 15 वर्षात? तुम्ही सांगितलं होतं पर्यटन घोषित करून मी जेजुरी प्रति जेजुरी या ठिकाणी खंडोबा टेकडी च्या खंडोबाच्या मंदिराचं प्रति जेजुरी करेन. काय झालं त्याचं? पाणी लोकांना वेळेवर येत नाही. पाण्याची जी वर्षानगरची जी टाकी आहे ती एवढी त्या ठिकाणी दुरवस्था आहे की परमेश्वर करो असं कधीच न घडो की एखादा विषारा प्राणी म्हणून पडला तरी लाखो लोकांची जीव धोक्यात आहे. खरं. आज मुसळधार पाऊस झाला तर मातीची घसरण होऊन लोक जीव मुठीत घेऊन राहतात की कधी मुसळधार पाऊस झाला तर कधी दरड कोसळेल आणि आमच्यावर कुठला आघात होईल. अशा घटना झालेल्या आहेत. म्हणजे रिटर्निंग संरक्षण भिंती बांधण्याकरता निधी आला पण तो निधी लाटला गेला. ज्या जुन्या आमदारांनी इथल्या त्यावेळेचे जे काँग्रेसचे आमदार होते नसीम खान, त्याच्या आधी होते शांताराम चव्हाण साहेब, यांनी बांधलेल्या भिंती नुसत्या दुरुस्तीकडून 100% त्याची बिलं काढलेली आहेत. असा मोठ्या प्रमाणात शासनाने या ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. LBS मार्गाचा रस्ता रुंदीकरणाचा विषय असेल, पहिल्या निवडणुकीत 2009च्या त्यांनी जाहीरनाम्यात दिलं होतं मी वाहतुकीची कोंडी सोडवेन, मी हे करेन. पाण्याच्या टँकरवर त्यांनी स्वतःची मिरवणूक काढली होती, शोभा मिरवणूक, की मी घाटकोर पाणी मुक्त करीन. त्याचं काय झालं? अशा अनेक समस्या आहेत. आज घाटकोपरचे जे पुनर्वसन प्रकल्प, SRG प्रकल्प आहेत, लोक आज ट्रान्झिट कॅम्पमध्ये दयनीय अवस्थेत राहत आहेत. टँकरचं पाणी पित आहेत, त्यांना शौचालय नाही. 15-15, 20-20 वर्ष ते त्या ठिकाणी रखडले. काही राजकीय लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना तिथून घरं तोडायला भाग पाडलं. आज त्यांचं भाडं देखील आज निरंजन हिरानंदानीसारखा विकासक आहे, जागतिक कीर्तीचा बांधकाम व्यावसायिक आपण त्याला म्हणतो, त्यांनी देखील 10-10, 20-20 कोटीची बिलं भाडे लोकांची थकवलेली आहेत. SRN त्याच्या शोकॉस नोटीस देखील त्यांना काढली. तर माझं असं म्हणणं हे सगळं साठलोट आहे. इथला आमदार डेव्हलपर यांचं साठलोट आहे. पण इतकं सगळं असूनही लोक सतत 3 वेळा निवडून देत होते. लोक निवडून देत होते म्हणजे भावनेशी खेळायचं, लोकांच्या भावनेशी खेळायचं, यात्रा करायच्या, साडी वाटायच्या, या सगळ्या स्वतः जाऊन कीर्तन, आता तर कीर्तन बंद केलं, कीर्तन करत नाहीत ते, आता केस वाढवले. कुठल्या तरी बाबाला आणायचं. आज जग कुठे चाललंय? मागे तर गुन्हा देखील दाखल झाला. अंधश्रद्धा, मला वाटतं ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्यांची जी मुलगी आहे त्यांनी गुन्हा देखील दाखल करायला लावला दाभोळकरांच्या. ते कुठला तरी बाबा आणायचा आणि त्या ठिकाणी सांगायचं हा तुमचा व्याधी बरा करेल, हे करेल. म्हणजे अशा प्रकारचं लोकांशी भावनेशी करून त्यांनी गेली 15 वर्ष या ठिकाणी काढली. पण आता हाच मतदार राजा, नागरिक हा जागरूक झालेला आहे आणि त्यामुळे कोणत्याही भावनांचा पाऊस या मतदारसंघात आपल्याला किंवा या निवडणुकीत पाहायला मिळणार नाही. सगळ्यात आधी कार्यकर्ता ते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार म्हणून हा जो एक प्रवास होता, मागे वळून पाहताना आणि पुढे जाताना तुम्हाला कसं वाटतं या प्रवासाविषयी? नाही, राजसाहेबांनी नक्कीच एक चांगलं व्यासपीठ आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांना उपलब्ध करून दिलं, संधी दिली. आज कधी मला वाटलं नव्हतं की मी विधानसभेचा या घाटकोरचा उमेदवार असेल, पण 2 वेळा साहेबांनी माझी विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. 2012 मध्ये मला मुंबई महानगरपालिकेची उमेदवारी दिली. मतांच्या समीकरणामध्ये मी जिंकून येऊ शकलो नाही त्यावेळेला, म्हणजे काही गणितांमुळे, पण मला साहेबांनी वेळोवेळी संधी दिली. आणि त्याच्यामुळेच सर्वच सत्ता, पैसे हे मी सर्वोच्च न मानता साहेबांबरोबर प्रामाणिक राहिलो. गेल्या 1-2 वर्षामध्ये माझ्यावर अनेक प्रसंग आले. त्यावेळेला राजसाहेब माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले त्यावेळेला. तर त्यामुळे मी सगळं सत्ता, पैसे या भावनेतून मी काम करत नाही. एक सामाजिक काम करायचे, साहेबांच्या ज्या असलेल्या भूमिका, त्यामुळे मी इथे निष्ठावान म्हणजे साहेबांबरोबर प्रामाणिक काम करत राहिलो आहे गेली पक्ष स्थापनेपासून. त्याच्या आधी मी भारतीय विद्यार्थी सेनेत होतो. 96ला मी भारतीय विद्यार्थी सेनेची स्थापना या ठिकाणी घाटकोरमध्ये केली. त्यावेळेला पण मी पदाधिकारी होतो. म्हणजे कार्यकर्ता ते आज विधानसभेचा उमेदवार असं कधी विचार नव्हता केला, पण साहेबांमुळे, माननीय राज ठाकरे साहेबांमुळे ही संधी एका सामान्य घरात जो झोपडपट्टीत राहणारा मुलगा आहे त्याला येऊ शकली. खरंच साहेबांचे लाख लाख धन्यवाद, आभार मानायला लागतील.
खरं तर राजकारण हे असं क्षेत्र आहे जिथे कायम आपण म्हणूयात की एकतर वारसा चालतो, अ, तुमची घराणेशाही आहे का ती पाहिली जाते आणि अगदीच फार कमी कार्यकर्त्यांना ही संधी मिळते आणि त्यापैकी तुम्ही एक आहात, जसं तुम्ही आत्ता सांगितलं. हे सगळं करत असताना गणेश चुक्कल कधीच जनतेमध्ये नेता म्हणून वावरले नाही. कधीच एक पुढारी आहे किंवा मी एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही कधी वावरला नाहीत. तर आम्ही पण जेव्हा रिव्ह्यू घेतला किंवा आम्ही ऐकतो, तर सगळ्यांच्या तोंडून एकच येतं, की संकटाच्या वेळेस धावून येणारा, बहिणीच्या पाठीशी उभा राहणारा असा नेता आम्हाला हवाय आणि खरंच तुम्ही त्यामध्ये बसता. तर त्याचं कारण असं आहे की माझा जन्मच मुळात मुक्ताबाई रुग्णालयाचा, भटवाडीचा. मी लहानाचा मोठा या विक्रोळी पार्क साईडमध्ये झोपडपट्टीतच झालो. वयाच्या 27-28 वर्षापर्यंत मी तिथेच राहिलो. रोज म्हणजे शौचालय टंबरेल घेऊनच मी पण जायचो. सगळे लहानपण वाढलेली मित्र आहेत, सगळे वयस्कर लोक आहेत, ज्यांच्यासमोर मी लहानाचा मोठा झालो. त्याच्यामुळे तो कधी माझ्यामध्ये पुढारी किंवा तो कधी असा एक कोणतरी आपण नेता होता, असं कधी ती भावना कधी आली नाही बरोबर. की मी यांच्यामधलाच आहे आणि यांच्यासाठी मला काय करता येईल, ज्या समस्यांना मी कधी काही तोंड द्यायचो. म्हणजे माझ्याही आईला सकाळी 4 वाजता पाण्यासाठी उठायला लागायचं. माझ्याही इथे शौचालयाचे अनेक, मी जिथे राहायचो हनुमाननगरमध्ये, अनेक अडचणी असायच्या. मी तर माझ्या घराच्या बाजूला मोठं गटार होतं, तर त्याच्यामुळे ते पण गटार तुंबायचं. त्या गटारात देखील पावसात खूप पाणी घरात यायचं. या सगळ्या समस्यांना सामोर घेणारा संघर्ष केलेला मी मुलगा आहे. गेली अनेक वर्ष मी संघर्ष करतोय. त्यामुळे या समस्यांची मला जाणीव आहे आणि सगळे सोबत असे मित्र त्या या विभागासाठी काहीतरी करायचं घाटकोळसाठी, ही एक पोटतिडकीनी एक जिद्द मनात आहे. निवडून आल्यावर पहिल्या 3 प्राधान्यक्रम आपण जर दिले तर कोणत्या गोष्टी नाही, असतील ते ज्या तुम्ही पाण्याचा करणार खूप आहात? ज्वलंत विषय आहे. आणि ते कसे सॉल्व्ह करणार? म्हणजे लोकांना पाण्या- तेही अवस्था की अनेक जण येऊन फक्त आश्वासनं देतात. बघा, पाण्याचा एक खूप ज्वलंत विषय आहे. ते खूप अभ्यास करून बघा, मी एक विषमता तुम्हाला खरंच सांगायला लागेल. पलीकडे डोंगर आहे आणि मी या ठिकाणी डोंगराच्या पलीकडेच मी राहतो 31 माळ्यावर. 31 माळ्यावर पाणी चढू शकतोय, पण ते डोंगरात पाणी चढत नाही. ही कुठली विषमता आहे? म्हणजे काहीतरी टेक्नॉलॉजी, काहीतरी थेरी असेल ना. 31 माळ्यावर जर पाणी चढू शकतं तर डोंगरात पण चढू शकतं. तर याचा मी तज्ज्ञ लोकांकडनं अभ्यास करेन आणि कसं डोंगरात शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाईल. पाण्याच्या टाक्या आहेत, याची क्षमता वाढवायची जर गरज लागली ती क्षमता वाढवू. अगोदर तर त्याची डागडुजी करावी लागेल. बरोबर. एवढी दयनीय अवस्था त्या टाक्यांची आहे. तर त्या टाक्यामध्ये मी मगाशीच म्हणालो, काही विषारी प्राणी वगैरे जाऊन काही अपघात होऊ नये, त्या टाक्या डागडुजी करून आणि त्या टाक्यांची एक क्षमता वाढवून कसं पाणी शेवटच्या डोंगरात राहणारी माझी भगिनी किंवा माझी आई कशी पाणी त्यांना मुबलक मिळेल, त्यांना त्रास होणार नाही, याकडे पहिला प्रयत्न असेल. रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसनचे प्रकल्प आहेत, योजना आहेत SRAचे. मी पण त्या हनुमाननगरमध्ये राहायचो. मी पण काहीतरी स्वप्न बघायचो, अरे मला पण काहीतरी इथे आता बिल्डिंग होणार आहे. 95ला त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी नारळ या ठिकाणी वाढवला होता. 95 साली. पण अजूनही लोक ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये आहेत. पण गेली 15 वर्ष त्या ठिकाणी लोक अधिक आपल्या त्या ट्रान्झिस्ट कॅम्पला पण गेली 15-15 वर्ष झाले. तिथे एखादा अपघात होऊ शकतो. तर त्या ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये पण सुधारणा करावा लागेल आणि त्यांना कशी त्यांची हक्काची घरं मिळतील आणि कशी त्यांची थकलेले जे भाडं आहेत, आज 20-20 कोटी रुपये 2,000 लोकांचं असलेलं ते योजना आहे. बाजूला रामनगर म्हणून एक परिसर आहे. या योजना ज्या थकलेल्या आहेत, म्हणजे थांबलेल्या आहेत, तर त्यांची भाडे असतील आणि त्यांना कसं स्वतःचं हक्काचं घर मिळेल याकडे शासनाकडे पाठपुरावा मला करायला लागेल. तिसरं, गल्ली गटार पायवाट लोकांना इथे सर्वसामान्यांचा मतदारसंघ आहे. बरोबर. एखादं कसं समाज कल्याण केंद्र बांधून त्यांचे छोटे वाढदिवस, साखरपुडा किंवा लग्न समारंभ होऊ शकतील. एखादं समाज कल्याण केंद्र इथे खूप गरज आहे. एखादं व्यायामशाळा मुलांना स्वतःला शरीर कमवण्यासाठी किंवा शारीरिक आपलं शरीर फिट ठेवण्यासाठी ज्या व्यायामशाळा बांधल्या गेल्या त्या पूर्वीच्या इथले कार्यसम्राट आहेत. आता कोणी कार्यसम्राट लावतो, पण पूर्वी या ठिकाणी एकेकाळचे कार्यसम्राट होते. त्यांनी ज्या व्यायामशाळा बांधलेल्या आहेत, अशी एखादी मुलांसाठी व्यायामशाळा
गल्ली गटार पायवाटा या तर मूलभूत सुविधा अगोदर मी विचार करेन. इथल्या आमदारांनी तर सांगितलं होतं पहिल्या निवडणुकीच्या वेळेला, मी बारामती शरद पवार साहेबांना पण इथे बघायला यावंसं वाटेल असं बारामतीसारखं मी घाटकोपर करेन. अशा मोठ्या मोठ्या वल्गना आमदार राम कदम यांनी केल्या होत्या. केंद्रात पण त्यांचीच सत्ता, राज्यात तेव्हा त्यांचीच सत्ता, 3 टर्मचे आमदार. आणि स्वच्छ भारत योजना ही खरं तर भाजपनंच राबवली आणि स्वच्छ घाटकोपर नाही करू शकले असं म्हणायचंय का? तुम्ही घाटकोपरमध्ये जर फिरलात तर तुमच्या लक्षात येईल कचऱ्याची काय व्यवस्था आहे, पाण्याची काय समस्या आहे, अनेक समस्या इथे आहेत. तर त्या समस्या मला प्राधान्यक्रमाने पाणी ही प्राधान्यक्रमाने मला घ्यावी लागेल. समस्या रखडलेले जे घराचे स्वप्न बघतायत, म्हणजे आज जेव्हा जी योजना चालू झाली त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलं आता मोठी झाली, बरोबर, तरी त्यांना घर स्वतःचं मिळू शकलं नाही, हक्काचं घर, आणि स्वतःचं घर तोडून त्या ट्रान्झिस्ट कॅम्पमध्ये दयनीय अवस्थेत राहत आहेत. आणि असे अनेक विषय आहेत. खंडोबा टेकडीसारखा जो आज एक खूप प्राचीन मंदिर त्या ठिकाणी आहे, चांगलं सुशोभन करून त्या ठिकाणी एक चांगलं मंदिर त्या ठिकाणी प्रति जेजुरी करता येण्यासारखं आहे. इथल्या आमदारांनी तुमची घाटकोपरची ब्लूप्रिंट, घाटकोपर पश्चिमची ब्लूप्रिंट तयार आहे. इथे वारकरी संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात आहे. इथले आमदार कीर्तन करायचे. त्यांनी गेली 15 वर्षापूर्वी आमदार होते तेव्हा सांगितलं होतं तुम्ही वारकरी भवन उभारा, कुठे वारकरी भवन उभारू शकले नाही. म्हणजे सगळ्या विषयात ते अपयशी ठरलेले आहेत आणि लोकांच्या भावनेशी खेळायचं. म्हणजे तुम्हाला एक सांगतो मी प्रकार, की या ठिकाणी एक सिद्धेश्वर म्हणून रामनगरला परिसर आहे. खासदार मनोज कोटक साहेबांच्या निधीतून मंजूर झालेलं टॉयलेट आणि त्याचं बिल पण त्या कॉन्ट्रॅक्टरला देऊन झालं होतं आणि पण साईडवर टॉयलेट नाही. मग त्या ठिकाणी आम्ही आमच्या मनसे स्टाईलने आंदोलन केलं आणि त्यावेळेला मग तिथले अधिकारी वगैरे सगळे संबंधित आले तर सांगितलं कुठे अदृश्य शौचालय होतं ते. मग त्यावेळेला नंतर मग त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करून ते टॉयलेट बांधण्यात आलं. त्याचं उद्घाटन खासदार मनोज कोटक साहेबांनी माझ्याच हातून केलं. म्हणजे असे अनेक ज्या ठिकाणी या ठिकाणी गेल्या वर्षामध्ये शासनाचा जो निधी आला पण त्याचा विनियोग त्याचं काम न करता ते पैसे लाटले गेले आणि भ्रष्टाचार झाला त्याचा, माझा थेट आरोप आहे. लोकांना त्या सुविधा दिल्या गेल्या नाही. असे अनेक विषय आहेत जे आपल्याला प्राधान्यक्रमाने घ्यायला लागतात. अगदी बरोबर. पण तुमचा मतदारसंघ बहुभाषिक आहे, त्यामध्ये मग गुजराती आहेत, मराठी मतदार आहेत आणि काही उत्तर भाषी सुद्धा आहेत. तर याचा कुठेतरी मतांवर परिणाम होईल का, किंवा मतांची आकडेवारी जी गणितं गेल्या वेळेला जुळली नाही ती यावेळेला कशी जुळतील? नाही, यावेळेला लोकांना एक कळून चुकलेलं आहे. एक तर सत्ता पैशासाठी हे भावनिक राजकारण करतात आणि ही दोन म्हणजे सोयीप्रमाणे राजकारण करतात. 2 गद्दारांविरुद्ध ही निष्ठावंताची लढाई आहे. मी विकासापासून घाटकोपर वंचित आहे. ते या लोक विचार करून मनसेला मतदान करतील आणि चांगल्या मताने इथे मी निवडून येईन असं मला जे एक चित्र दिसतंय. आणि इथे कायम आम्ही लोकांच्या समस्या, लोकांमध्ये विविध उपक्रम विविध माध्यमातून लोकांपर्यंत केलेलं आहे. त्याच्यामुळे मला नक्की विश्वास आहे की लोक हा नक्की विचार करतील. तुमचं फॉर्म जेव्हा एबी फॉर्म भरायला तुम्ही गेला होता त्यावेळेला इतकी मोठी गर्दी तुम्ही स्वतः सुद्धा एक्सपेक्ट केली होती का? नाही, ते लोकांचं प्रेम होतं, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. पण सर्व स्तरातील लोक त्या ठिकाणी आले. त्याचं कारणच हे आहे की गेली 5 वर्ष कोविडमध्ये तुम्ही पाहिलं असेल, माझ्या घरी पण 2 लहान मुलं, मला ट्विन्स मुलं आहेत. माझी आई वयस्कर होती, माझे बाबा 84 वर्षाचे आहेत. त्या ठिकाणी मी त्याची विचार न करता कोविडमध्ये बाहेर पडलो होतो. असे अनेक रुग्ण जे नर्सिंग होम त्यावेळेला लुबाडणूक करत होते, त्यावेळी काही रुग्णालय लुबाडणूक करत होते, थेट मी त्या पेशंटना घरी उचलून आणलं. काही गुन्हे पण माझ्यावर दाखल झाले. विविध औषधं वाटली, त्यावेळेला हे केली. काही जणांना त्यावेळेला खाण्यापिण्याची सोय त्या ठिकाणी आम्ही केली. कोविडमध्ये काम केलं. कोविड नंतर त्या ठिकाणी लाईट मीटर रिलायन्स कापायला यायचं. त्यावेळेला देखील लोकांचे बरेचसे लाईट्स कापताना कापू दिले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, नोकऱ्यांचे पगार मिळवून दिले आर्थिक प्रॉब्लेम मध्ये. असे अनेक विषयात आपण काम केलं. असे अनेक विषयात मी स्वतः उतरून काम केलं. त्याच्यानंतर महाडमध्ये जेव्हा पूर आला, बहुतांश इथे महाड पोलादपूर हा खूप
मोठा भाग असलेला विभाग हो आहे. हो त्यावेळेला आपल्या गावावर आलेले संकट आहे असं समजून मी त्या ठिकाणी जी शक्य होईल ती मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी राहिलो. हा सगळे सोबत असणारे मित्रपरिवार आहेत, बहुतांश लोक त्या विभागातले आहेत. गणपती उत्सवाकरता मी या ठिकाणी जे प्रायव्हेट ट्रॅव्हल्स दुबाडणूक करतात गणपती वेळेला गावी जायला, चाकरमानी गावी जाण्यासाठी लगबगीत असतो त्यावेळेला. मग आम्ही 100हून अधिक एक बसेस त्यांची सोय करतो मोफत. हा. आणि बरेचसे अनेक विविध उपक्रम मी आरोग्य शिबिर तुम्ही आरोग्य- मोठ्या प्रमाणात घेतलं. आरोग्य शिबिर घेण्यामागचं कारण हे होतं की मी बघितलं की या ठिकाणी मुक्ताबाई रुग्णालयात माझा एक मित्रच आहे, तर त्या ठिकाणी जी गैरसोय ती पूर्वीपासून हा. आहे. तिथे रक्त तपासायचं असेल तरी ती मशिनरी नाहीये, ओके. सोनोग्राफी करायची असेल तरी ती मशिनरी नाहीये. तर त्या ठिकाणी मग प्रसूतीसाठी त्याची जेव्हा धर्म म्हणजे आमची भगिनी गेली, हम्म. तिला वेळेवर त्या ठिकाणी उपचार न मिळून तिचा नवजात बालक मृत्युमुखी पडला. म्हणजे असं अनेक वेळा घडलेलं आहे. हा. म्हणजे त्या रुग्णालयात काहीच सोय नाही. एक पार्कसाईडचं रुग्णालय आहे, ते पण 2012 पासून मी बघतोय, अजून त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही. अच्छा. प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणूक राम कदम सांगतो कमिशनरला जाऊन पत्र देतात, आता रुग्णालय होणार. आता 15 वर्ष झाली. म्हणजे या रामाने लोकांना वनवासात टाकलेलं आहे. असे अनेक विषय आहेत की ज्याच्याकडे फक्त म्हणजे एक स्टंट करायचा म्हणून केलं गेलं आणि ते विषय तसेच राहिले. एलबीएस रस्ता रुंदीकरणाचा विषय आहे, फार मोठा विषय आहे. वाहतुकीची कोंडी होते. हो. म्हणजे एखादं रुग्ण जर जायचं ठरवलं संध्याकाळच्या खरं वेळेला तर ते पोहोचू शकत घाटकोपर नाही रुग्णालयात. हा सेंट्रल एरियामधला सेंट्रल हो. भागातला सगळ्यात मोस्ट आपण म्हणूया ट्रॅफिकवाला एरिया. ट्रॅफिकवाला एरिया आहे. त्यामुळे या सगळे विषय घाटकोपरचे विविध विषय आहेत आणि लोकांना आता हे कळून चुकलेलं की 15 वर्षात आपली निव्वळ फसवणूक झाली आहे, वळण झाली आहे. तर लोक यावेळेला विकासासाठी परिवर्तन करतील असा मला विश्वास आहे. आणि इथले दुसरे जे उभाटाचे उमेदवार आहेत ते 4.5 वर्ष मिस्टर इंडियाचा घडा घातल्यासारखे गायब होते. आता फॉर्म भरताना आले. सापडले का हा, फायनली? सापडले. हातावरचं फॉर्म- घड्याळ गेलं का ते? हो, त्याच्यामुळे ते आता आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता लोक विचार करतील. या सगळ्या बरोबर आहे ना, जसं तुम्ही म्हणालात की परिवर्तन तुम्हाला इथे घडवायचंय, नवनिर्माण लोकांना घडवायचे परिवर्तन. Yes. लोक घडवतील परिवर्तन. नवनिर्माण घाटकोपर पश्चिम पाहायला मिळेल. याच बरोबर धम्मयात्रा जी आहे, म्हणजे एकीकडे चारधाम यात्रा झाली आणि एकीकडे तुमची धम्मयात्रा सुद्धा झाली. काय झालं ना यावेळेला, काय आहे, मी तुम्हाला आजच एक बातमी झाली बघा, तुम्हाला पाठवतो मी. यावेळेला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या बोगस अस्थी या ठिकाणी आमदार राम कदम यांनी आणल्या होत्या आणि भावनांशी, त्या समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अनेक वेळा केला. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे नाक्यावर लावले. आज ते आमदार होते, सरकारमध्ये होते, अधिकृत परवानगी घेऊन पण पुतळे बसू शकत होते. फक्त त्या समाजाच्या भावनेशी खेळायचं म्हणून ते पुतळे बसवले आणि नंतर महानगरपालिकेने अपमानस्थितीत ते काढून नेले. म्हणजे असे वेळोवेळी मी पण त्या समाजात राहिलो, तिथेच मोठा झालो. पण मी एक प्रकर्षाने जाणवलं की त्या समाजाला एक तिथे जाऊन तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जन्मस्थळावर नतमस्तक होणं म्हणजे खूप मोठं त्यांचं हे असतं, स्वप्न असतं. तर मग मी एक 24 बोगींची ट्रेन बुक केली. विभागातले सगळे जे समाज आहे त्यांना आव्हान केलं की तथागत भगवान गौतम बुद्धांच्या ज्यांनी जगाला शांततेचा मार्ग दिला, बरोबर, आणि एक पुण्याईच्या भावनेने, एक पुण्याचं काम आहे ते, तर तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जन्मस्थळी लुंबिनी, नेपाळ या ठिकाणी मी त्यांना घेऊन गेलो. नंतर बोधगया जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झाली, कुशीनगर, अशा ठिकाणी मी एक धम्मयात्रा आयोजित केली आणि लोकांनी खूप सहभाग त्यात दिला. अजून पण काही लोकांना त्यात सहभागी होता आलं नाही, कारण ट्रेनची क्षमता ही 2400 जणांची, 2300-2400 जणांची. पुढे आपण जे राहिले त्यांना घेऊन जाऊच. ते एक पुण्याईच्या भावनेने ते मी केलं की मला त्याचं कुठेतरी त्या भावनेने मी केलं. आणि नेहमी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग असतोच. विशेषतः जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. भीमनगर म्हणून परिसर आहे आमचा, विकोई पार्कसाईड परिसर आहे, आणि त्यांच्यासोबतच लहानाचा मोठा झालो, त्यांच्यामध्येच मी वाढलेलो आहे. याही परिसराचा विकास फारसा झालेला खरं तर दिसला नाही. हो, विक्रोळी पार्कसाईडमध्ये सगळे आता परवा सम्राट अशोक म्हणून एक 8 दिवसापूर्वी इमारत आहे जिथे त्या समाजातली लोक बहुतांश राहतात.
विकासकाने त्या ट्रान्झिट कॅम्पचं बिल नाही भरलं म्हणून कट करायला महानगरपालिका अधिकारी आले होते. अच्छा. त्यावेळेला मग मलाच मध्यस्थी करायला लागली. त्या अधिकाऱ्याला मग मी सांगितलं, म्हटलं या सगळ्या याच्यात विकासकाची जरूर चूक असेल, त्यांनी भरलं नसेल, पण तुम्ही पाणी लोकांची जो एकदम मूलभूत गरज आहे ती तुम्ही कापू शकत नाही. मग आमची मनसे स्टाईल असतेच. म्हटलं एवढे कनेक्शन अनधिकृत आहेत मोठ्या मोठ्या इमारतींचे, ते कापणार आहात का, तर ते कापा. म्हटलं ते अधिकारी परत गेले. एकीकडे भाजपचा उमेदवार, एकीकडे उभाठाकडनं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार, आणि एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार. राज्यामध्ये जिथे जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिले तिथे तिथे उभाठा गटाकडनं उमेदवार आहेत. हो, त्यामुळे मराठी मतं ही विभागली जातील का? नाही मराठी म्हणजे ही मतं भाजपच्या राम कदम यांच्या विरोधात तर तुमची लढाई अगदी उघड आहे, पण मग यांचं काय, ही गणितं कशी जुळली? नाही. यावेळेला मी तुम्हाला सांगतो, इथला उभाटाचा असलेला उमेदवार गेली 4.5 वर्ष, हा 2019 ते विधानसभा लढले, हा. बंडखोरी केली त्यांनी. हा. लोकांनी बंडखोरी म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना मतं पण चांगली दिली. तर गेल्या 4 वर्षात ते कोविड असेल, कुठल्याही कोविड नंतरचा जो काळ आहे, 4.5 वर्ष 5 वर्ष ते फिरकलेच नाहीत, कोणाचे फोन उचलले नाही. लोकांना गृहीत धरलं जातं. लोकांना गृहीत धरलेलं नाही चालत ना. यावेळेला मराठी माणूस हा नक्की जो त्यांच्या अडीअडचणीला धावून जातो, जो त्यांच्या समस्येला उपलब्ध असतो, जो त्यांच्या प्रत्येक उत्सवाचा जेव्हा त्यांना हे असतं त्यावेळेला उपलब्ध असतो. मला असं वाटतं की यावेळेला मराठी माणूस पण विचारपूर्वक मतदान करेल आणि भरघोस मतांनी ही जी घाटकोपर वेस्टची जागा आहे, तुम्ही बघाल की पहिल्यांदा जो निकाल जाहीर होईल ते घाटकोपर वेस्टचा निकाल जाहीर होईल. आम्हाला वाटतं एवढीच खरं तर उत्सुकता आहे. खरं तर हिंदू जी एक आपण म्हणूया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी आधीची जी ओळख होती, किंवा आता बदललेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना जी आहे, ती सगळ्या हिंदूंना एकत्र घेऊन पुढे जाणारी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. आणि तुम्ही देखील सण उत्सव हे सगळे मोठ्या प्रमाणात घाटकोपरमध्ये जाहीररित्या तुम्ही खरं तर साकारलेले आहेत, केलेले आहेत. त्याच्या मागे भावना एक माझी अशी असते, राजसाहेब नेहमी म्हणतात की तुम्ही ज्यावेळेला मंदिरात जाता, दानपेटीत जे पैसे टाकता ते अशा करता आपण टाकतो की एक धर्म वाढावा, आपली संस्कृती टिकावी. तर या ठिकाणी उत्सव जेवढ्या जल्लोषात, जेवढ्या उत्साहात तुम्ही पण बघत असाल, साहेब गोविंदा असेल, गणपती असेल, या उत्सवांच्या कायम खंबीर मागे उभे राहिले, त्यांचे आधारस्तंभ राहिले. तर त्याच धोरणांवर आम्ही घाटकोपरमध्ये माझ्या घरी येणारा कोणताही उत्सवाचा मंडळ असेल, कोणतीही व्यवस्थापन असेल, ती रिकाम्या हाताने जात नाही. त्याचं कारण असं आहे की आपले सण हे जल्लोषात, उत्सवात, नाक्या नाक्यावर, डोंगरात साजरे झाले पाहिजे. म्हणून गणपतीमध्ये सगळ्या मंडळांना भरघोस, आणि गोविंदांना तर अधिक. म्हणजे मला तर माझं स्वप्न आहे की एखादा माझा घाटकोपरचा गोविंद आंतरराष्ट्रीय कधी जाईल आणि तोही कधी विश्वविक्रम करेल 9-10 थाराचा. त्यासाठी मी नेहमी प्रोत्साहन देत असतो, त्यांना सर्वतोपरी मदत करत असतो. या ठिकाणी नवरात्रामध्ये आम्ही एक सन्मान महिलांचा म्हणून जागर आदिशक्तीचा सन्मान घाटकोपरच्या शक्तीचा, एक देवी रूपी त्यावेळेला नवरात्रमध्ये महिलांमध्ये एक देवीचं रूप असतं म्हणून एक साडी भेट म्हणून आम्ही देत असतो. असा एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी मी या ठिकाणी एक जिगरबाज म्हणून एक कार्यक्रम, एक ऑलिम्पिक दर्जाचे खेळ त्या ठिकाणी आयोजित केले होते. तिथे कबड्डी, क्रिकेट आणि त्याच्या व्यतिरिक्त फार कमी लोकांना खेळ माहीत असतात. मग त्यात आर्चरी असेल, रायफल शूटिंग असेल, बॉक्सिंग असेल, मल्लखांब असेल, असे अनेक 44 गेम मी त्या ठिकाणी आयोजित केले. तरुणांना प्रोत्साहन आणि एक व्यासपीठ, आणि जर त्याला पुढे जायचं असेल तर पुढे त्यांना कशी ती अकॅडमी कनेक्ट करून द्यायची. काही बऱ्याच लोकांना मी, कारण माझ्या घरात 2 स्पोर्ट्समॅन आहेत. माझी मुलगी नॅशनल टेबल टेनिस खेळते, भाचा माझा अंडर-19 क्रिकेट खेळायचा, आता तो लंडनला पण काउंटी खेळतो. खेळायला ती थोडं मला माहीत असतं की काय तो संघर्ष असतो एखाद्या खेळाडूला. आज माझ्याकडे परिस्थिती आहे म्हणून ठीक आहे, पण ज्याची परिस्थिती नसते आणि त्याला एखादं व्यासपीठ किंवा एखादी मदत व्हावी, त्या दृष्टीनं मी तो जिगरबाज सारखा खेळ महासंग्राम मी आयोजित केला. एक 10-12 हजार महिलांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवला. महिलांच्या पण कलागुणांना वाव मिळाला पाहिजे आणि त्यांना देखील एक
घरकाम करणाऱ्या महिलेला त्यावेळी म्हणजे नेहमीच स्वयंपाकघरात जोडलेली महिला या खेळाच्या किंवा या कार्यक्रमाच्या म्हणजे निमित्तानं त्यात पाककला, नुसती पाककला नाही, बरेचसे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले हा. आणि सर्वसामान्य महिलांना त्या ठिकाणी पारितोषिक मिळाले. त्याचाही पण वेगळा आनंद आहे. मग इथे सर्वसामान्यांचा विभाग आहे. महिला रोजच्या दगादगीच्या जीवनामध्ये आपल्या व्यस्त असतात, स्वतःच्या हा. घरकामामध्ये किंवा ऑफिसमध्ये. आम्ही सहल आनंदाची आयोजित केली. सहलीला पण प्रचंड महिलांनी सहभाग या ठिकाणी नोंदवला. एक विरंगुळा त्यांना द्यायचा मी प्रयत्न बरोबर. केला. कोणतरी तुमचा हक्काचा भाऊ आहे की तुम्हाला त्याचा पण विचार करेल. आणि बरेचसे अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवले. गणपती घरगुती सजावट स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित करून एका घरात तर पारंपरिक सणांचं एक देखावा बऱ्याच लोकांनी साकार केला. क्विक आन्सर्स मला हवेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असावेत असं तुम्हाला वाटतं? मला- अमित ठाकरे सुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मला तर राजसाहेब किंवा अमित साहेब मुख्यमंत्री झाल्याचा आनंदच होईल. मला तर वाटतं साहेबच मुख्यमंत्री व्हावे. घाटकोपर पश्चिम याला मुंबईमध्ये सगळ्यात सुशिक्षित आणि सगळ्यात सेफ, सुरक्षित शहर हे असलं पाहिजे आणि त्यासाठी अगदी शॉर्ट क्विक तुम्ही काय करा? महिलांसाठी एका सुरक्षित राहावे म्हणून एखादा सेल्फ डिफेन्ससाठी एखादा वर्ग आपण चालू करू. तुम्ही सत्तेत आल्यावर मंत्रिपदाची चर्चा ही हमखास खरं तर असते. जर गणेश टुक्कल यांचं नाव आलं, कोणतं मंत्रिपद तुम्हाला आवडेल? ते साहेब ठरवतील. राजकारणातलं तुमचं प्रेरणास्थान कोण? माननीय राज ठाकरे साहेबच आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊनच आम्ही करतो. माझी एक मनापासून घाटकोपरमध्ये इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या अमृतनगर या ठिकाणी उभारला गेला. येणाऱ्या दिवसामध्ये लोकांनी मला संधी दिली तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शासनाकडे अधिकृत करून तो ब्रॉन्झचा करण्याचा माझा प्रयत्न राहील. क्या बात. प्रेरणास्थान आहे लोकांचं ते. त्याच्यामुळे तो दिमागदार आणि भव्य असं करायचा माझा प्रयत्न राहील. नक्कीच. त्यामुळे जो काही घाटकोपर पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ गणेशजी तुमच्या मनात आहे तो तुम्हाला प्रत्यक्षात आता साकारायचा आहे, परिवर्तन घडवायचं आहे, नवनिर्माण घाटकोपर पश्चिम तुम्हाला पाहायचं आहे आणि त्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.